डिशवॉशर घेतल्यानंतर 90% लोक ह्या चुका करतात आणि मग काही महिन्यातच डिशवॉशरला प्रॉब्लेम येऊ लागतो. आणि गंमत म्हणजे ह्या चुका डिशवॉशर वापरताना होत नाहीत, तर मेंटेनन्स करताना होतात. भांडी स्वच्छ निघत नाहीत, भांड्यावरती पांढरे डाग येतात, मशीन मधून एक विचित्र स्मेल यायला लागतो, मशीनवरती एरर दाखवतो आणि आपण काय म्हणतो, डिशवॉशर काही कामाचा नाही. पण खरं कारण काय आहे माहितीये? वेळेत मेंटेनन्स न करणं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. जर त्या तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीही टेक्निशियनला बोलवावं लागणार नाही. आणि तिसरी गोष्ट ही अशी आहे जी लोक पूर्णपणे इग्नोर करतात. नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम या युट्यूब चॅनलमध्ये. मी डिशवॉशरचा फुल रिव्ह्यू व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, नक्की चेक करा. त्या व्हिडिओवरती बरेचसे कॉमेंट्स मेंटेनन्स विषयी आल्या होत्या, जो पॉईंट माझ्याकडून खरंच राहून गेला होता. सो हा व्हिडिओ मी डेडिकेटेड मेंटेनन्ससाठी बनवलेला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक गोष्ट मी आधीच सांगते, डिशवॉशरचा मेंटेनन्स करणं अजिबात अवघड नाहीये. 3 छोट्या सवयी जर तुम्ही स्वतःला लावून घेतल्या तर टेक्निशियन कधीच बोलवावं लागणार नाही. सगळ्यात पहिली आणि बेसिक गोष्ट म्हणजे फिल्टर साफ करणे. डिशवॉशरचा दरवाजा उघडला की खालच्या बाजूला एक छोटासा फिल्टर असतो. तो फिल्टर फिरवला की सहज बाहेर येतो. जर तो फिल्टर स्वच्छ केला नाही तर डिशवॉशर मधून एक विचित्र स्मेल यायला लागतो. त्यानंतर पाणी ड्रेन होत नाही, मशीनमध्ये एरर दाखवते. त्यामुळे हा फिल्टर 15 ते 20 दिवसातून स्वच्छ करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिशवॉशरला भांडी लावताना अन्नाचे कण वगैरे व्यवस्थित काढून जर आपण डिशवॉशरला लावले तर फिल्टर ब्लॉक होणार नाही. नुसता फिल्टर क्लीन केला म्हणून सगळं काही ठीक होत नाही. डिशवॉशरच्या आतमध्ये एक रबर असतो, तो स्वच्छ करावा लागतो. आणि डिशवॉशर नॉर्मली हा आपण किचनमध्ये ठेवलेला असतो. ज्यांच्या घरात चिमणी नाही त्यांच्यामध्ये काय होतं की डिशवॉशरवरती ऑइलचे डाग पडतात. त्यामुळे डिशवॉशर बाहेरनं देखील स्वच्छ करावा लागतो. डिशवॉशर जर बाहेरनं आपण स्वच्छ केला तर तो स्वच्छही दिसतो आणि प्लस त्याची लाईफही वाढते. आता येते सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि 90% लोक ही गोष्ट करत नाही. त्यामुळे डिशवॉशरला मेजर प्रॉब्लेम येतात, आणि ती गोष्ट म्हणजे डिस्केलिंग. नॉर्मली आपल्या घरी बोरचं पाणी असतं आणि बोरच्या पाण्यामध्ये क्षार भरपूर असतात. हळूहळू कसं होतं की हे क्षार डिशवॉशरच्या आत जमायला चालू होतात, जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मग त्याचा इफेक्ट कसा जाणवतो, तर डिशवॉशरमध्ये भांडी धुवायला जास्त वेळ लागतो, डिशवॉशरचा पाणी फ्लो कमी होतो, नंतर डिशवॉशरमध्ये जास्त पाणी गरम होत नाही, डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ निघत नाही. तर ह्यासाठी काय करायचं, तर डिस्केलिंग करायचं. डिस्केलिंग कसं करायचं, तर डिस्केलिंगची एक पावडर मिळते. ही अशा पद्धतीची पावडर असते, जी मी तर ही इथल्या लोकल स्टोअर मधून घेतलेली आहे, म्हणजे ही कुठेही अवेलेबल असते. तर ही पावडर काय करायची, आपल्या डिटर्जंटच्या कंपार्टमेंटमध्ये घालायची आणि सगळ्यात लॉंगेस्ट सायकल रन करायची. डिस्केलिंग झालं तर हे डिस्केलिंग तुम्ही महिन्यातून एकदा, 4 महिन्यातून एकदा असं करू शकता. हे कशावरती डिपेंड आहे, जर तुमच्या तिथं पाण्याचा हार्डनेस कसा आहे त्यावरती डिपेंड आहे की डिस्केलिंगची फ्रिक्वेन्सी किती ठेवायची. डिस्केलिंग करणं खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर डिशवॉशरला अचानक एक दिवस मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो. डिशवॉशरचा मेंटेनन्स म्हणजे काय, तर 15 ते 20 दिवसातून फिल्टर साफ करणे, नंतर डिशवॉशर आतून बाहेरून स्वच्छ करणे आणि वेळोवेळी त्याचे डिस्केलिंग करणे. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा डिशवॉशर वर्षानुवर्षे स्मूथ चालेल. मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता डिशवॉशर वापरता आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.